माणसाला त्याच्याकडे जे आहे त्याची कदर नसते, त्या मनाला फक्त दूरचे ढोल सुखावतात. असाच एक समीर आहे ज्याला गावातील शांतता आणि ताजी हवा सोडून शहराच्या गर्दीत जाऊन स्थायिक व्हायचे आहे. मातीचा सुगंध मागे सोडून शहराचा धूर श्वास घ्यायचा आहे. जबाबदारी आणि मजबुरी माणसाला सर्व काही करायला लावते. पण समीरची तशी कोणतीही सक्ती नव्हती. घरातून निघताना वडिलांनी खूप समजावले की इथे गावात इतकं आहे की आपण चांगलं खाऊ शकतो, हे देवाच्या कृपेने शक्य आहे. मग तू आमचा परतणारा मुलगा आहेस. तू आमच्याकडेच राहावे अशी आमची इच्छा आहे. पण समीर मान्य करायला तयार नव्हता. तू तुझ्या वडिलांना सांगितलेस की तू तुझे संपूर्ण आयुष्य गावात घालवले आहेस आणि मला येथे राहायचे नाही. वडील कुठे म्हणाले की आम्ही जे काही कमावले ते फक्त तुझ्यासाठी आहे आणि मग तुला इथली जमीन, घर, जनावरे सोडून तिकडे जाऊन छोटीशी नोकरी करायची आहे. एकदा का मनावर लहर आली की ती इतक्या सहजासहजी सुटत नाही. लहान मुले हे विसरतात की त्यांचे पालक जे बोलतात ते नुसते बोलणे नसते, तर त्यांचा अनुभवही असतो. समीरला पटले नाही आणि तो म्हणाला, आता जमाना पूर्वीसारखा राहिला नाही. तुम्ही लोक एवढा विचार का करताय? मोबाईल फोन आणि व्हिडिओ कॉल्स आहेत. रोज मी तुला दूर बसलेले पाही. समीरला हे पटले नाही आणि तो शहरात जाऊन छोटी खाजगी नोकरी करू लागला. 8 ते 10 तासांच्या कामासाठी त्याला एकूण 15,000 रुपये मिळत असे. आई-वडिलांना कुठे सांगितले? तो कामाला लागला आहे. वडिलांनी पुन्हा समजावले, बेटा, आम्हाला तुझी आठवण येते, घरी ये. समीरला पटत नव्हते. त्याला शहरी जीवन जगायचे होते. समीरची आई सुद्धा काळजीत होती. पण त्याच्या वडिलांनी तिला समजावले की त्याला जे वाटेल ते करू द्या. तो काही दिवसात परत येईल. नंतर तो किती दिवस आमच्या अनुभवाने जगू शकेल, त्यालाही स्वतःचा अनुभव तयार करू द्या. घरी तो स्वतःच्या इच्छेनुसार कामे करत असे. इथे त्याला कोणाचे तरी ऐकावे लागत असे. त्याने 2 महिने प्रयत्न केले. पण नंतर समीरवर जास्त कामाचा ताण येऊ लागला आणि खाजगी नोकरीत वेळेची मर्यादा नव्हती. घरात बोलणे हळूहळू कमी होऊ लागले. तब्बल 4 दिवसांनी त्याने घरचा फोन उचलला. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, बेटा, फोनवर बोलायलाही वेळ मिळत नाही, असं का करावं लागतं? वडील म्हणाले, बेटा, 3 दिवसांपूर्वी तुझ्या आईचा पाय मोडला. समीरने विचारले, आई आता बरी आहे? वडील म्हणाले, प्लास्टर चालू आहे. समीर म्हणाला, पापा, कृपया मला व्हिडिओ कॉलद्वारे बोलवा. मला आत्ता रजा मिळू शकत नाही. गावात नीट नेटवर्क नसल्यामुळे कधी व्हिडिओ थांबतो तर कधी दिसतो, त्यामुळे बहुतेक ते फक्त बोलायचे. पण आज आईचा पाय मोडला. आईने आपल्या मुलाशी फोनवर बोलून सांगितले, मी बरी आहे आणि प्रत्येक आईप्रमाणे तू काही खात नाहीस. बघ काय गडबड झाली आहे तुझे तोंड. मी काही दिवसांनी यावे. भाडे जास्त आणि जागा कमी असल्याने समीर मित्रांसोबत एका छोट्या खोलीत राहत असे, त्यामुळे तो आईला नेहमी नकार देत असे. ज्यांना गावाच्या ताज्या हवेची सवय असते त्यांना शहर कसे आवडेल? 3 दिवस आईशी बोलून समीरची तब्येत बिघडली. तो कामावरही गेला नव्हता, पण त्याच्या खोलीत विश्रांती घेत होता. अनेक वेळा जेव्हा त्याने घरून फोन उचलला तेव्हा त्याच्या आईने त्याला फक्त त्याच्या आवाजाने समजून घेतले. बेटा आजारी आहे काय? म्हणाली, हो आई, मला थोडा ताप आहे. तेव्हा आई म्हणाली, बेटा, घरी ये, काही दिवस आराम कर आणि मग परत जा. समीरने पुन्हा नकार दिला. दुसऱ्या दिवशी समीर त्याच्या खोलीत झोपला होता. तेव्हा त्याने दार ठोठावले आणि दार उघडले. दारात त्याचे आई वडील होते. समीरच्या आईचे प्लास्टर अजूनही होते. आधार घेऊन चालत होता. समीरला विश्वासच बसत नव्हता की त्याची आई अशा अवस्थेत आणि वेदनांमध्ये इथे येईल.
आई, तू इथे येऊन व्हिडिओ कॉलवर का बोललीस? मुलाचे बोलणे संपण्यापूर्वी अहो, तुझा फोन पेटला आहे, मला त्यात नीट दिसत नाहीये, बघ तू किती बारीक झाली आहेस. आणि मी तुला हातही लावू शकत नाही. समीरने मोठ्या कष्टाने आपल्या डोळ्यातील अश्रू आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कारण त्याला माहित होते की आपण एक अश्रू ढाळला तर त्याची आई आणखी बरेच काही वाहून जाईल. आई म्हणाली, बेटा, तुला येऊ शकणार नाही. आम्ही येऊ शकतो. आम्हाला कोणाला विचारण्याची गरज नाही. तुम्हाला मूल झाल्यावरच पालकांचे मन समजेल. समीरचे वडील म्हणाले, बेटा, मी तुझ्यावर जास्त दबाव टाकून तुला परत घेऊ इच्छित नाही. कारण मला वाटले होते की कदाचित तुला यातूनही काही अनुभव मिळेल. परंतु कधीही काळजी करू नका. आणि नेहमी आपल्या पालकांना सर्व काही सांगा. आणि जेव्हा वाटेल तेव्हा घरी या. सरतेशेवटी समीरलाही या सगळ्यातून कळले की तो किती भाग्यवान आहे की त्याला असे आईवडील आहे. आणि काम करत राहण्याची कोणतीही सक्ती नाही. त्याला पाहिजे तेव्हा तो घरी परत जाऊ शकतो. आता तो त्याच्या आईवडिलांवर जास्त प्रेम करू लागला.